नमस्कार, मी तृप्ती. स्वागत आहे तुमचं पूर्णब्रह्म रसोईमध्ये. आज आपण अगस्ता म्हणजे हदगा या फुलाची भाजी करायची आहे. आयुर्वेदामध्ये हदग्याला खूप महत्त्व आहे. तर इथं मी हदग्याची फुले घेतलेली आहेत. याचं मधलं जे देठ असतं याला कोंबडा म्हणतात, तो आपण साईडला काढायचा आहे आणि याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. जर आपण याचा मधला भाग म्हणजे हा कोंबडा जर आपण घेतला भाजीमध्ये तर भाजी कडवट होते. त्यासाठी ह्या फुलांमधला हा मधला भाग आहे तो आपण साईडला काढून ठेवायचा आहे. आता इथं मी ही हदग्याची फुले नीट करून घेते आहे. कफ व पित्त दोष कमी करण्यासाठी हदग्याच्या फुलांची भाजी ही खूप बहुगुणी आहे. आता इथं आपली हदग्याची फुलं ही नीट करून झालेली आहेत. आता याच्या मी पाकळ्या ह्या अशा साईडला करून ठेवलेल्या आहेत. आता आपण ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता इथं मी ही भाजी करण्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे, 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे. इथं मी हरभऱ्याची डाळ 1 टेबलस्पून 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. आता साईडला मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालूया. अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत. मोहरी जिरे छान असे तडतडले की आपण बारीक चॉप केलेला लसूण आहे तो घालूया. एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. 5 ते 7 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा हा सोनेरी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे. आता इथं मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक अशा कूट करून घेतलेल्या आहेत त्या घालते. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे छान असं परतून घ्यायचंय. आता भिजवलेली हरभऱ्याची डाळ यामध्ये घालूया. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे. अर्धा टीस्पून यामध्ये हळद घालायची आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 5 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. आता आपण मगाशी जी साईडला भाजी धुवून घेतली होती ती भाजी चिरून घेऊया. हदग्यामध्ये जीवनसत्व अ व प्रथिनयुक्त असते. वारंवार होणाऱ्या सर्दीवरती हदग्याच्या फुलांची भाजी रामबाण उपाय आहे. आयुर्वेदामध्ये हदग्याच्या फुलांचा पानाचा खूप असा उपयोग सांगितलेला आहे. आता इथं आपली ही भाजी चिरून झालेली आहे. यामध्ये मी अर्धा टेबलस्पून मीठ घालते. मीठ थोडंसं कमी घालायचं आहे कारण सुरुवातीला जरी ही भाजी जास्त वाटत असली तरी शिजल्यानंतर कमी होते. यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. आता कढईमध्ये मी हदग्याची फुलं चिरून घेतलेली आहेत ती घातली आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायचे. हदग्याच्या फुलांना एक वेगळी चव असते, त्यामुळे ही भाजी खाताना खूप मस्त लागते. आता ही भाजी छान अशी शिजते आहे तोपर्यंत इथं मी केळाचे काप करून घेते आहे. केळाचे बारीक असे काप करून घेतलेत. याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून मी साखर घातलेली आहे आणि इथं मी साईसकट दूध घातलेलं आहे आणि यावरती तूप घालायचे. इथं आपलं केळदूध तयार आहे. आता ही भाजी छान अशी शिजलेली आहे. आता ही भाजी मी परतून घेते. यामध्ये 1 टेबलस्पून मोठा असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. इथं आपली छान पौष्टिक आरोग्यदायी अशी हदग्याच्या फुलांची भाजी तयार आहे. आता ही मी ताटामध्ये सर्व करते आणि केळदूध ही सर्व करते. तुम्हाला आजचा हदग्याच्या फुलांच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.